आली भाग्यलक्ष्मी. जंत्रे साहेब बघा, सावध आपल्या पावलाने चाललंय. नाही पण मी काय म्हणतो जंत्रे साहेब, आजच जो काही इंगा दाखवायचा ना तो दाखवा. बाबा सावकाश सावकाश. अयो जंत्रे साहेब, जंत्रे साहेब, जंत्रे साहेब, सावकाश सावकाश. जंत्रे साहेब, जंत्रे साहेब, जंत्रे साहेब. गुरुवाईंना भेटायचं होतं. येतील क्या? बसा तुम्ही. काय टाकलं अंगावर? हे गोमूत्र आहे आपल्याला शुद्ध करण्यासाठी. इथली पद्धत आहे ती. आणि अजून किती वेळ वाट बघायची? गुरुवाई येईपर्यंत. जरा इकडे हो. दानाजी कवा आलंस रा बाबा? हा आत्ताच आलो. झाड तोडत्यात, येली तोडत्यात, पानं कुठनं मिळणार? ऊन वाढत चाललंय. एक दिवस समद करपून जाणार. काही झाड उरले औषधापुरती. मनात लई प्रश्न घेऊन आलाय. हो या घनदाट अंधारात एक आशेचा किरण दिसतोय. येत्या वैशाख पौर्णिमेच्या आत 3 सुना तुझ्या घरला येतील. त्यातली एक असल भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी. त्यातली एक सून तर उद्या सूर्योदयाच्या आत तुझ्या घरात येईल. उद्या सूर्योदयाच्या आत? वाटेत येताना एक साप दिसला. पण तोही घाबरलेला. धनाजी हा परसक घे आणि तुझ्या बायकोला आणि पोराला बी दे. काय समजत कामाची. आता हे पसारा कोणी मांडून ठेवला. आता गोद्या आता बघित ओल्ड. अहो अहो संजय साहेब, अहो हे काय करताय? अहो हे कशा पायी घेतलं? अहो हे लग्नाचं सामान आहे. अहो हे मुंडवळा मोडल्या बिडल्या तर उद्या माझा चुलत भाऊ काय घालेल? अहो द्या इकडे इकडे द्या. अहो हे खेळायचं सामान नाही, लग्नाचं सामान आहे. द्या ना, द्या इकडे द्या माझ्या. येत्या वैशाख पौर्णिमेच्या आत तुझ्या घरला 3 सुना येतील. त्यातली एक असल भाग्यलक्ष्मी. त्यातली एक सून तर उद्या सूर्योदयाच्या आत तुझ्या घरला येईल. उद्या पहाटेपर्यंत कुठली सून येणार आहे त्याला? ए थांब, ए थांब, सळा सोडत नाही तुला. ए थांब, सोडू नको. अरे तू काय करतोय त्याला? ते बघा रे, बघा तिला. आता कुठे पडशील? तुला सोडत नाही आता मी. भूकंप झाले. भूकंप झाला. जमीन हलते. बघा तुम्हाला तर येड लागलंच आहे. तुम्ही आता मला बी येड लावणार आहात. काय झालं बोंबलायला? भूकंप झालाय बघ. ते जमीन हलते. अहो कसला कंप भरलाय अंगात तुमच्या? म्हणे भूकंप झाला. आज काय हे झालं, उद्या काय ते झालं, देवीचा कोप झाला. ऐकून ऐकून नुसते कान किसलेत माझे. अरे बाबा